ऐसे नहीं जाता वो शेड पे तो बैठ ही जाता बना लो ऊपर आने का ऊपर का माने वाला मैं देखता कैसा ठीक है ना टाइमिंग बना लो हेलो मुख्य अधिकारी तथा मुख्य प्रशासक प्रशांत शेळके यांची ही जी कृती आहे ही निषेधार्ह आहे, अमानवीय आहे। आणि मुख्याधिकारी जी कृती केलेली आहे, जर एखादा स्वच्छ अधिकारी असता, नॉन करप्ट अधिकारी असता तर आपण अतिक्रमणाची कारवाई करणं, त्यानंतर शासनाचे वारंवार पत्र येतात, हायकोर्टाचे निर्णय झालेले आहेत, त्या माध्यमातून लोकांना वेळ देऊन लोकांना त्या ठिकाणी आल्यानंतर लोकांनी त्यांचे हातपाय जोडले, साहेब आम्हाला अर्धा तासाची वेळ दे, आम्ही सर्व काढतो, असं असताना देखील अमानवीय पद्धतीने आपल्या मतदारसंघात कामगार मंत्री आहेत, इथं बहुधा सर्व रस्त्यावर टपरीधारक सकाळी कमवून संध्याकाळपर्यंत कमवून आपला रोजीरोटीचा प्रश्न त्यांच्या माध्यमातून ते करतात। मुख्याधिकारी यांचं प्रथम कर्तव्य आहे कोणतेही अतिक्रमण होऊ देऊ नये, कोणतेही अवैध बांधकाम होऊ देऊ नये, परंतु 10-10 वर्ष त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांच्यावर कोणती कारवाई करणं, मग एखादी टपरी लावली दुसरा लावतो, दुसऱ्या लावली तिसरा लावतो, चौथा लावतो, हे खामखेड खामगाव शहर खामखेड करून टाकलं होतं यांनी। आता तो म्हणतो कायद्यामध्ये लिहिलंय की पैसे खायचे, कायद्यामध्ये लिहिलंय की कोट्यावधी रुपये खर्च करून खामगाव शहरामध्ये घाणीचं साम्राज्य निर्माण करायचं। कायद्यामध्ये हे आहे का ज्यात त्यांनी बंगला बांधलेला आहे, ही जागा शासनानं फक्त हॉस्पिटलच्या पर्पजसाठी दिलेली आहे। हॉस्पिटल सेवा तुम्हाला काही तिथं बांधता येणार नाही। जेव्हा नेहरू कॉम्प्लेक्स बांधल्या गेलं तेव्हा कलेक्टरच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून नोटीस आली, इतके कोटी रुपये तुम्ही भरा, हे सर्व डिमॉलिश करा, त्या माध्यमातून शासनाची नोटीस होती। हा कायदा दाखवतो, एकीकडे कायदा दाखवतो, व त्याचा बंगला जो आहे तो बंगला दिसण्यासाठी या ठिकाणी कोणाच्या इशाऱ्यावर तो काम करतोय सर्व जग जाहीर आहे। इथं अपॉइंटमेंट त्याची कोणी केली, नगर परिषद मध्ये जो काही अंधाधुंद कारभार सुरू आहे, पैसे घेतल्याशिवाय काही होत नाही। मोठ्या प्रमाणामध्ये अवैध बांधकाम खामगाव शहरामध्ये झालेले आहेत, ते अवैध बांधकाम त्याला दिसत नाही। मोठ्या प्रमाणामध्ये घाणीचं साम्राज्य आहे, करोडो रुपये जे विकास कामं सुरू आहे, हे बघा इथल्या समोरचाच रस्ता 200 कोटी रुपयाचे रस्ते आहेत, ठीक आहे। ज्या ठिकाणी रहदारी जास्त आहे त्या ठिकाणी सिमेंटचे रस्ते बांधकाम केले तर हरकत नाही, पण रोजगार करणारी आमची महिला भगिनी याचा काही अडचण नव्हती, एका बाजूला होता, रस्त्याच्या बाजूला होता, अनेक वर्षापासून होता, त्याला लीज देखील दिली होती। पहिले गजानन कोळकेच्या नावावर होते, तेव्हा त्याला त्यावेळेसही असा प्रकार झाला होता, तेव्हा दर्डाजी मंत्री होते आपले जवाहरलाल दर्डा, तेव्हा एका कागदावर त्याला आपण स्टे घेतला होता, परंतु एक महिला भगिनी तिचं पोट भरते, तिचं संसार उद्ध्वस्त करण्याचं काम या महाशयाने इतरशाही पद्धतीने केलेलं आहे। याची ही कृती अमानवनीय आहे। म्हणून सर्व जनतेने हे जे आहेत त्यांची जे नुकसान झालेले आहेत, विनोनी केल्यानंतर हातपाय जोडून देखील त्यांचं नुकसान केलेलं आहे, मध्ये त्याला नुकसान भरपाई द्यावी लागेल। व त्या मुख्याधिकाऱ्याचा जो खरा चेहरा आहे तो म्हणतो मी कायदा 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 कायदा, आणि कायद्याच्या नावाखाली किती मोठ्या प्रमाणावर तो भ्रष्टाचार करतोय, या सर्व गोष्टी उजागर करण्यासाठी मी जनतेच्या पाठीशी आहे, माझे ते कर्तव्य आहे। मी महायुतीमध्ये असलो देखील मी कालच सर्व मंत्री महोदयांना मी माझे पत्र पाठवलेले आहेत, याची सर्वांवर कारवाई करा, आणि ज्यांची बेकायदेशीररित्या त्यांनी हे अतिक्रमण तोडलेलं आहे
त्यांचं अतिक्रमण असताना तोडलेलं आहे, त्यांची सर्वांची नुकसान भरपाई द्या व कलेक्टरच्या माध्यमातून एक सक्षम अधिकाराच्या माध्यमातून या सर्व गोष्टीची चौकशी करा व या सीओला त्याची जागा दाखवण्यासाठी जनतेने पुढे यावं. निश्चित रूपानं एक आपण मिटिंग घेऊन नगर परिषद समोर जे काही यांनी मागील त्यांच्या कालावधीमध्ये जेवढी माया जमवली, भ्रष्टाचार केला, त्याचं स्पेशल ऑडिट व्हावं, त्याच्या संपत्तीची चौकशी व्हावी व ज्या आमच्या सामान्य जनतेवर त्यांनी अन्यायपूर्वक जी कारवाई केली त्याचा पर्दाफाश करण्याकरिता मी सर्व शक्तीनिशी मी खामगावकरांच्या पाठीशी आहे. आता जे खामगावमध्ये अतिक्रमणचे नावावर जे गोरगरिबांचं नुकसान करणं सुरू आहे आणि तुम्ही बघताय की गोरगरिबांना जे अतिक्रमण काढण्याची जी मोहीम चालू केलेली आहे त्याच्यात त्यांना अजिबात वेळ देत नाहीये. लोक अक्षरशः रडत आहे की साहेब 5 मिनिटं द्या, 10 मिनिटं द्या आणि तुम्ही कमीत कमी आम्हाला आमच्या हाताने ते आमची टपरी काढू द्या, पण तितकाही वेळ दिला जात नाहीये. क्रूर पद्धतीनं त्या टपऱ्या तोडल्या जात आहे. परंतु जे श्रीमंत लोक आहे ज्यांचे अक्षरशः हा पेट्रोल पंप रस्त्यावर आहे, इथं नाली सुद्धा केलेली नाहीये NHAI तरी सुद्धा हा पेट्रोल पंप तोडला जात नाही. तिथं जलम नाक्यावर 4 मिनार आहे, तो सुद्धा तोडला जात नाही. पण गरीब लोकांच्या टपऱ्या तोडल्या जाते. हे कुठपर्यंत चालणार? हे हिटलरशाही आहे, हे थांबलेच पाहिजे. आमची ही मागणी आहे की तुम्ही जर अतिक्रमण सगळंच काढत आहे तर हा पेट्रोल पंप, 4 मिनार, इतर जे ठिकाण आहे यांना का सोडताय? आणि आम्ही जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारतोय की हे काढा तर तुम्ही मौन का राहताय, याचं आम्हाला उत्तर पाहिजे.